नमस्कार, मी गणेश गुरवले आणि आपल्या मी निसर्गप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण आज म्हणजे मी गावाला आलेलो आहोत आणि आमच्या शेतावर आलेलो आहोत. इकडे बघा, संपूर्ण ही माझ्या मागे मी शेतात आलो. ही संपूर्ण तुरीची झाड आहे. हे आपल्या शेताच्या बांधाला आपण तूर लावलेली आहे संपूर्ण. म्हणजे आपले बंधू आहेत, छोटे बंधू आमचे, ते खूप मेहनत करतात. त्यांची ही संपूर्ण मेहनत आहे. मी म्हटलं आता थोडं आलो आहे 2 दिवस सुट्टीवर, तर आपलं भेट देऊया जाऊन शेताला आपल्या. तर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला, म्हणजे मी निसर्गप्रेमी ह्या यूट्यूब चॅनलला आपण सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला पुढे घेऊन जा. बघा, संपूर्ण तुम्हाला मागे दिसतोय ही मस्त. त्यामुळे आता मला सुद्धा तरुणांनी पण आपण विचार करायला पाहिजे की शेतीमध्ये केलं तर भरपूर काय आहे. सगळे तरुण शेती सोडून शहराकडे वळले आणि स्पेशली आपल्या कोकणातले तरुण आहेत ते संपूर्ण शेतीकडे दुर्लक्षच केलं. त्या लोकांनी आईवडिलांनी सोडले, तर ह्या लोकांनी शेती सोडून दिली संपूर्ण. आपण तरुणांनी थोडं ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे असं मुंबईहून थोडं कानावर मला करता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ते जर तुम्ही आता कराल तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. कुठे नारळाची लागवड, कुठे सुपारी लागवड, कुठे कलम लागवड म्हणा आंब्यांचे, त्याच्यानंतर काजू लागवड. पडीक जमिनी तुम्हाला हे सगळं करावं लागेल, तेव्हा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्पन्न मिळेल. नाहीतर मग तुम्ही अजून 10 वर्ष आपण मुंबईत शहरात नोकरी करत जाणार, 10 वर्षांनी आपलं वय एज झालं की त्याच्यानंतर काळांतराने तुम्हाला नोकरी मिळणे आपल्याला मुश्किल होते. जर तुमच्याकडे काहीतरी आर्ट असेल का असेल तर तुम्ही ते करू शकता. पण ज्याच्याकडे काही नाही, जो 15 ते 20 हजाराच्या नोकरीवर डिपेंड आहे, त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. का नव्हत 2 दिवसाची सुट्टी का नव्हत, पण त्यानिमित्ताने एकदा तरी मी गावाला आलो की एक शेतावर येतो. आपलं त्यानिमित्ताने की नाही थोडं बघा, आमची संपूर्ण बांधाला घेवडा लावलेला आहे. संपूर्ण घेवडा आहे ह्या बांधाला. तुम्ही संपूर्ण बघत असाल तर मागे माझ्या तुम्हाला संपूर्ण घेवडा दिसतोय. आणि शेतामध्ये संपूर्ण पावटा, मूग वगैरे अजून सगळं टाकलेलं आहे. त्यामुळे बघा, संपूर्ण सगळी आमच्या छोट्या बंधूंची मेहनत आहे ही सगळी. संपूर्ण शेंगा आता वळतोय मी. शेंगा थोड्या भाजीला होतील ना शेंगा. आणि मित्रांनो, हे सगळं करण्यासाठी खूप मेहनत गरजेची आहे. मेहनतीशिवाय कुठली गोष्ट होत नाही. मेहनत करणं खूप गरजेचं आहे. मेहनत ही भगवान है. मी विचार केला की भाजीसाठी थोड्या शेंगा काढतो म्हणून. चला, आई बोलली की थोडी भाजी घेऊन जा, मुंबईला जाताना थोड्याशा शेंगा घेऊन जा. अजून झाल्यात नाही तरी पण थोडी घेऊन जाती म्हणते. कवळ्या असल्या तरी पण भाजी छान द्यायची. इकडे पण खूप शेंगा आहेत इथे अजून कवळ्या आहेत, त्यामुळे काढायला मला पण थोडे जीवाला येते. कवळ्या शेंगा काढून मजा येत नाही. ठीक आहे, शेंगा काढतोय मी थोड्याशा अजून. इथं खूप आहे ते, पण सगळ्या कवळ्या शेंगा आहेत. भाजी होईल चांगली मस्त तोडून. फुलं पण आहेत ना, काढतो थोडंसं. सर भाजी पुरतं. हा बघा, संपूर्ण पावटा व्हाईट फुल आलेला, फुललेला पावटा पण. आणि ही तागी म्हणून तागी यायला म्हणतात. याचा काय फायदा होतो की जो पावट्याचा जो पावटा आहे त्याला आधार मिळतो. तो आधार घेऊन या तागीवर अजून त्याला ताकद मिळते. आणि मग त्याला जो बाज असतो, जे येणारं पीक आहे ते चांगलं जोरदार येतं. बघा, संपूर्ण याच्यामुळे ह्या शेतात पण संपूर्ण पावटा टाकलेला आहे. पूर्ण फुलं आहे, व्हाईट फुलं आलेली आहेत बघा. संपूर्ण लागवड आहे सगळी, तुम्हाला दिसते इकडे. त्या शेतामध्ये तो संपूर्ण आपण व्हिडिओ पण पाहिला होता. किती मस्त. त्यामुळे आता मला सुद्धा तरुणांनी पण आपण विचार करायला पाहिजे की शेतीमध्ये केलं तर भरपूर काय आहे. सगळे तरुण शेती सोडून शहराकडे वळले आणि स्पेशली आपल्या कोकणातले तरुण आहेत ते संपूर्ण शेतीकडे दुर्लक्षच केलं. त्या लोकांनी आईवडिलांनी सोडले, तर ह्या लोकांनी शेती सोडून दिली संपूर्ण. आपण तरुणांनी थोडं ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे असं मुंबईहून थोडं कानावर मला करता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ते जर तुम्ही आता कराल तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. कुठे नारळाची लागवड, कुठे सुपारी लागवड, कुठे कलम लागवड म्हणा आंब्यांचे, त्याच्यानंतर काजू लागवड. पडीक जमिनी तुम्हाला हे सगळं करावं लागेल, तेव्हा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्पन्न मिळेल.
नाहीतर मग तुम्ही अजून 10 वर्ष आपण मुंबईत शहरात नोकरी करत राहणार, 10 वर्षांनी आपलं वय एज झालं की त्याच्यानंतर काळांतराने तुम्हाला नोकरी मिळणे आपल्याला मुश्किल होते. जर तुमच्याकडे काहीतरी आर्ट असेल का असेल तर तुम्ही ते करू शकता. पण ज्याच्याकडे काही नाही, जो 15 ते 20 हजाराच्या नोकरीवर डिपेंड आहे, त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. हे बघा संपूर्ण हा वाल लावले. वाल म्हणजे पावटा, आमच्याकडे पावटा म्हणतात संपूर्ण. ह्या ज्या शेंगा येतात पूर्ण वाल ब्राऊन कलरचे, बेज कलरचा जो पावटा असतो, व्हाईट पावटा वेगळा असतो आणि वाल हा वेगळा असतो. त्यामुळे हे संपूर्ण आता फुलं धरलीत. अजून 1-1.5 महिन्यामध्ये 15 दिवसांनी ह्याला सगळ्या शेंगा पकडण्यात संपूर्ण. आणि बघा ही समोर तुम्हाला तूर दिसते पाहायला. तुरी पण तूर जे आपण तूर खातो, तूर लावले संपूर्ण बांधाला. तुरीची डाळ, तुरीची भाजी पण मस्त लागते बघा. एकंदर ही सगळी मेहनत आहे. मेहनतीशिवाय काय नाही, त्या मेहनतीशिवाय काय होत नाही. ही संपूर्ण मेहनत आमच्या बंधूंची. बघा त्याच्यामध्ये थोडं चालताना खाली बघून, कारण खालीवर ट्रॅक्टर लावल्यामुळे खालीवर झालेलं आहे. चालताना थोडं काळजीपूर्वक चालावं लागतं. हे का संपूर्ण हा पावट्याचा ताण आहे बघा. हा पावट्याचा ताण आहे. आता ह्याला हे बघा शेंगा धरलेल्या आहेत की नाही बघा. आणि ॲक्च्युली आताशी थोडं फुलवू लागलं आहे. झालं शेंगा, ज्याला कोणी आधी लावले त्यांचं झालेलं सगळं. शेंगा सगळ्या कवळ्या शेंगा ते बघा संपूर्ण. आता सध्या तरीची भाजी होऊ शकते, पण त्याच्यामध्ये अजून जास्तमध्ये दाणे असतात ते अजून तयार झालेले नाहीत. कवळ्या आहेत सगळ्या शेंगा. त्यामुळे खूप संपूर्ण बांधायला. आणि हे आमचे छोटे बंधू आहे, त्यांची मेहनत आहे. आमचे छोटे बंधू ॲक्च्युली खूप मेहनत करतात त्यासाठी. त्यांचं लक्ष एकदम पूर्णपणे शेतावर लक्ष असतं. पूर्ण त्या टोकापर्यंत संपूर्ण लागवड झाली आहे. पावटा, मूग, त्याच्यानंतर हे फुटवाल. आमच्याकडे फुटवाल म्हणतात, पण ॲक्च्युली घेवडा म्हणतात. फुटवाल पण म्हणतात आमच्याकडे घेवडा. त्याच्यामध्ये पण खूप मोठ्या शेंगा, छोट्या शेंगा जाती आहेत खूप. आपण आपल्या शेतावर आलेलो आहोत. हे संपूर्ण आमचं असं पूर्ण हिरवगार बघा. या ठिकाणी पावटा लावलेला, संपूर्ण पावट्याची शेती आहे. म्हणजे पावटा आणि याच्यावर ही आमच्याकडे याला तागी म्हणतात. हा येलो जो फूल आहे येलो, त्याच्यावर त्याला तागी म्हणतात. तो का लावतात त्याचं कारण असं आहे की हा जो पावटा आहे तो उभा राहिला की त्याच्यावर त्याला आधार मिळतो. म्हणजे तो ताना त्याचा आहे, त्याच्यावर जाऊन वेल घेऊन तो उभा राहतो. त्याच्यामुळे त्याला एक ताकद मिळते आणि शेंगा वगैरे म्हणजे जो त्याचा जो पीक आहे आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळतो. आणि पूर्ण हे शेत आमचं त्यानेच भरलेलं बघा. संपूर्ण पावटा, मूग, चवळी, ही तुम्हाला बांधाला दिसते ती तूर आहे संपूर्ण. परत या बांधाला जे हिरवगार दिसते तुम्हाला समोर ते घेवडा म्हणतो आपण ज्याला. पावटा, मोठा पावटा, घेवडा, त्याचे ताणे आहेत सगळे. तर म्हणजे आता तरुणांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. या शेतीमध्ये स्वतःहून इंटरेस्ट घेतला पाहिजे. कारण 15-20 हजाराची नोकरी करून राहण्यापेक्षा हे सगळ्यात बेटर आहे की तुम्ही स्वतःचे राजे आहात या ठिकाणी.